तब्बल 50 वर्ष मराठी सिनेसृष्टीवर राज्य करणारे दिग्गज अभिनेते म्हणजे शरद तळवलकर. त्यांनी आपल्या मोठ्या कारकिर्दीत विविध प्रकारच्या भूमिका साकारून मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. लाखाची गोष्ट, पेडगावचे शहाणे, अखेर जमलं, वाट चुकलेले नवरे, बायको माहेरी जाते, मुंबईचा जावई, एकटी, असा नवरा नको ग बाई, सुधारलेल्या बायका, धूमधडाका अशा त्यांनी गाजवलेल्या चित्रपटांची यादी खूप मोठी आहे. 22 ऑगस्ट 2001 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने या दिग्गज अभिनेत्याचे निधन झाले. मराठी प्रेक्षकांमध्ये त्यांची लोकप्रियता प्रचंड असूनही त्यांचे वैयक्तिक जीवन मात्र कायम खाजगीच राहिले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाबद्दल लोकांना कायमच कुतूहल वाटत आलं आहे. त्यांच्या अभिनयाचा वारसा आजही केवळ मराठीतच नव्हे तर थेट हॉलिवूडपर्यंत पोहोचला आहे. त्यांची मुले आणि नातवंड अभिनय, कला, क्रीडा आणि शिक्षण अशा अनेक क्षेत्र गाजवत आहेत. हे अनेकांना माहीत नाही आहे. यामुळे आज आम्ही या व्हिडिओद्वारे त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची माहिती देणार आहोत. चला तर व्हिडिओ सुरू करूया. अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी शरद तळवलकर पुणे विद्यापीठात सचिव म्हणून कार्यरत होते. याशिवाय ते SP कॉलेजमध्ये नाटकांचे आणि एकांकिकेचे दिग्दर्शन करायचे. यातूनच त्यांची उषा वाटवे यांच्याशी ओळख झाली. उषा ही SP कॉलेजमधील प्राध्यापकांची मुलगी होती. पुढे या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. नंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 20 ऑक्टोबर 1950 रोजी शरद आणि उषा यांचे लग्न झाले. लग्नानंतर उषा वाटवे या पौर्णिमा तळवलकर झाल्या. त्या उत्तम शास्त्रीय गायिका होत्या. त्या काळात त्यांच्या शास्त्रीय गायनाचे कार्यक्रम देखील होत असत. पुढे त्यांना हेमंत आणि उमेश असे 2 मुलगे झाले. यांपैकी त्यांचा मोठा मुलगा हेमंत यांना लहानपणापासूनच क्रिकेट खेळण्याची विशेष आवड होती. ते पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे क्रिकेट खेळायचे. यातूनच त्यांची महाराष्ट्राच्या रणजी संघात निवड झाली. 1977 ते 1984 या कालावधीत त्यांनी महाराष्ट्राच्या रणजी संघाचे प्रतिनिधित्व केले. ते राईट हँड बॅट्समन आणि मीडियम पेस गोलंदाज होते. मात्र पुढे काही वर्ष क्रिकेट खेळूनही त्यांची भारताच्या मुख्य संघात निवड झाली नाही. त्यानंतर त्यांनी क्रिकेट सोडून शिक्षणावर लक्ष केंद्रित केलं. कॉम्प्युटर सायन्सचे शिक्षण पूर्ण करून ते पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत गेले. पुढे STCमध्ये त्यांना नोकरी लागली आणि नंतर त्यांनी तिकडे स्वतःचा संसार थाटला. पुढे त्यांना नेहा आणि ईशा अशा 2 मुली झाल्या. दुर्दैवाने हेमंत यांचे 20 नोव्हेंबर 2016 रोजी निधन झाले. त्यांची एक मुलगी नेहा फायनान्स क्षेत्रात काम करत आहे, तर दुसरी मुलगी ईशा तळवलकर हिने मिशिगन विद्यापीठातून सायकोलॉजीमध्ये पदवीचे शिक्षण घेतलं आहे. सध्या ती वाईल्डलाईफ फोटोग्राफर म्हणून अमेरिकेत काम करत आहे. याशिवाय एक्लेटिक डिझाईन नावाची कंपनीसुद्धा तिने सुरू केली आहे. ही कंपनी विविध प्रकारचे बटवे, पर्स आणि बॅगा बनवते. शरद तळवलकर यांच्या दुसऱ्या मुलाबद्दल म्हणजे उमेश यांच्याबद्दल बोलायचे तर ते इंजिनियर आहेत. पुण्यामध्ये बजाज ऑटोमध्ये काही काळ काम केल्यानंतर तेही अमेरिकेला गेले. अमेरिकेत सुरुवातीला त्यांनी थेरमॅक्स, eBay यांसारख्या नामांकित कंपन्यांमध्ये काम केलं. सध्या ते सॅप या सुप्रसिद्ध टेक जायंट कंपनीमध्ये काम करत आहेत. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे तर त्यांच्या पत्नीचे नाव उमा तळवलकर असून त्यासुद्धा अमेरिकेत IT क्षेत्रात कार्यरत आहेत. उमेश आणि उमा यांना कपिल आणि मीरा अशी 2 मुले आहेत. शरद तळवलकर यांची ही दोन्ही नातवंडे अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत. मीराने अमेरिकेतील काही इंग्रजी नाटकांमध्ये काम केलं आहे, तर कपिल तळवलकर थेट हॉलिवूड गाजवत आहे. कपिलने लव प्यार वॉटेवर नावाच्या अमेरिकन हिंदी चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. नंतर जॉईज एक्स्ट्रॉर्डनरी प्लेलिस्ट, फॉल्स प्रॉफिट, ऑपरेशन ऑथेल्लो, प्रेप स्कूल, पेपर फ्लॉवर, माय ड्रीम ऑफ यू अशा गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्याने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तसेच तो इम्पोस्टर, नाईट कोर्ट, द बर्ब्स, चार्म अशा अनेक वेबसिरीजमध्ये देखील झळकला आहे. गेल्या वर्षी त्याने हेमा या मराठी शॉर्ट फिल्ममध्ये देखील काम केलं होतं. तो सध्या आयव्हरी पोल या अमेरिकन अभिनेत्रीला डेट करत आहे. कपिलने हॉलिवूडमध्ये चांगले प्रस्थान बसवले आहे. आपले आजोबा शरद तळवलकर यांच्या पावलावर पाऊल ठेवून तो अभिनयाचा वारसा पुढे चालवत आहे. अशा प्रकारे शरद तळवलकर यांच्या कुटुंबातील अनेक सदस्य अभिनय, कला, क्रीडा आणि शिक्षण या सर्व क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. शरद तळवलकर यांनी अभिनयाच्या माध्यमातून कमावलेला मान त्यांच्या पुढच्या पिढ्यांनी जपला आहे. विशेष म्हणजे त्यांचा नातू कपिल आज हॉलिवूडमध्ये आपल्या आजोबांच्या अभिनयाचा वारसा जोमाने पुढे नेत आहे. असे हे संपूर्ण तळवलकर कुटुंब खऱ्या अर्थाने एक कर्तृत्ववान कुटुंब ठरले आहे.